हॅलो हाय नमस्कार, मी प्रियंका भावसार तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे। काल आम्ही बऱ्हाणपूरला लग्नाला गेलेलो, तिकडूनच रात्री आम्ही उज्जैनला पोहोचलो। काल खूप लेट झाला म्हणून मी ट्रॅव्हलिंग व्लॉग काही शूट केला नाही आणि आजच्या व्लॉगमध्ये तुम्हाला मी उज्जैनच्या महाकालेश्वराचं दर्शन देणार आहे। सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। छान आहे ऑटो रिक्षा ना, छोट्या छोट्या टुक टुक इलेक्ट्रिक छोटीशी खेळायची। काय झालं रे रिदान, कसं वाकून बघतोय। गाडीतून उतरला की त्याला खूपच आनंद होतो। रिदान कुठे चालली शनी? चलो चलो चल माझा बोट पकड, चल इकडे। आम्ही पार्किंग केली, आता महाकालचं दर्शन घेण्यासाठी निघत आहोत। इकडे शनू गाडी येते समोरून। मध्ये ते पाण्याची कशाची अमृतची झाडी निघते, त्याच्यातून 4 गुण हे आहे उज्जैन आणि ओंकारेश्वर कृष्णेश्वर नाही अजून 2 काहीतरी। आई ती स्टोरी सांगताय की म्हणजे आपल्या देवीचं रूप घेता ना, तर त्याच्या कवड्यांची माळा पण घेऊन घेऊ आपण, जाताना घेऊ सगळी। ते कालिका माताचं हे घेता नाही का, म्हणजे आपल्याला जर मुलगी राहिली असते आपण ते कन्याचं करता पूजा तेव्हा नाही असं एखाद्या याच्यामध्ये फॅन्सी ड्रेस ओके हा ते कालीचं रूप असं घालतात वगैरे। आई मला ती समुद्र मंथनची स्टोरी सांगत होत्या, काहीतरी 4 बूंद पडले आणि मग 4 कुंड तयार झाले, ती स्टोरी सांगत होत्या। त्यातलाच एक आहे उज्जैन। हा आपण फर्स्ट टाइम आहे, काही माहित नाही आपल्या इकडे। हा चालताना चप्पल ठेवून देऊ सगळ्या आणि एक फुलांचं हे घेऊन घेऊ बास्केट। किती सुंदर केलेलं आहे ते वरचं। एरवी इतकी गर्दी नसते, पण आज मंडे आहे ना त्यामुळे जास्त गर्दी आहे। खाली पण एंट्री देतात का ते? बापरे, आतमध्ये खूप गर्दी आहे। इथे गाभाऱ्यात जाण्यासाठी तर खूपच गर्दी आहे। एकदम छान दर्शन झालं आमचं। आता कालभैरवला निघालोय आम्ही। आधी कालभैरवला जायचं की नाश्ता करायचा? कालभैरवला दर्शन घ्यायचं। ठीक आहे चला मग। इकडे दिसतंय अनुदान का बहुत बड़ा पुण्य होता है। आटा ले लो, उसको दे दो। छान आहे मंदिर। स्वामीनारायण आणि हे मंदिर सारखं थोडंसं कन्स्ट्रक्शन। इथे त्यांनी इंडियात ज्या ठिकाणी महाकालचं आहे, सॉरी शंकराचं जिथे जिथे इंडियात ते देखावा तयार केलेला आहे।
भारत माता की जय. ते पूर्ण ताणलं जात होतं म्हणून पुसून टाकलं मी. चंदनाचं वाळलं की ताणलं जात होतं. आमचं महाकालेश्वरचं दर्शन झालं, त्यानंतर आम्ही जेवण केलं. आता आम्ही आलो आहोत कालभैरवच्या दर्शनासाठी. मध्ये इकडे फोन आलोय की नाही काय माहिती, मी तुम्हाला गेल्यावर दाखवते. जर आलो असलं तर मी शूट करते. म्हणजे देऊन देता का रिटर्न बॉटल आपल्याकडे? जय जय बाप्पाला द्यायचंय. हे बघा आतमध्ये खूप गर्दी आहे म्हणून मग आणि रिधान पण खूप रडतोय. सो आम्ही ठरवले की इथेच बाहेर पूजा करून घेऊ आणि परतीच्या प्रवासाला लागू. कर देजेस पूजा. श्री कालभैरव की जय. आम्हाला वाटलेलं महाकालेश्वरचं मंदिर आणि कालभैरवचं मंदिर जवळ असेल, पण दोघं खूप दूर दूर आहे. महाकालेश्वर पासून कालभैरवचं मंदिर 8 ते 10 किलोमीटर दूर आहे. आम्ही तिथे गेलो पण खूप गर्दी होती, मग आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं आणि आता निघालो. कारण रिधान पण खूप चिडचिड करतोय म्हणून आम्ही कालभैरवचं दर्शन काही घेतलं नाही. आता इकडून आम्ही डायरेक्ट ओंकारेश्वरला जात आहोत.